आता आपण सतत बातम्या पाहतोय. उष्म्याचा जो कहर चाललाय, अशी उष्णता कधीच माणसाने अनुभवली नव्हती. थोडा वेळ 5-10 मिनिटं चालणं देखील अशक्य होते उन्हामध्ये. आता जी शाळा विदर्भामधल्या आहेत त्या पुढे ढकलल्या गेल्या सुरू होणं आणि 1 जुलैला सुरू करणार म्हणून सांगितलं. तसं सरकारने सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांनी जोपर्यंत सरकार सांगत नाही तोपर्यंत पेरण्या करू नये. दुबार तिबार पेरण्याची वेळ येऊ नये म्हणून सरकार तसं म्हणते असं दिसतंय. पाणी पिण्यासाठी आहे, शेतीसाठी वापरता येणार नाही, पासून आता उद्योगांच्यासाठी दिलं जाते त्यात देखील कपात केलेली आहे. मुंबईचा पाणीसाठा जो आहे तो आता जवळजवळ 10% आता फक्त उरलेला आहे जलसाठ्यांमध्ये. हे सगळं जे काय आहे हे अभूतपूर्व आहे. पूर्वी ज्या पद्धतीने उष्णता होती, शेकडो वर्ष येत होती, तसं आता घडत नाहीये. 7 जूनला मुंबईमध्ये पाऊस सुरू होत होता, आता तो सुरू झालेला नाहीये. 17-18 तारखेपर्यंत देखील कडाक्याचं ऊन आहे, उष्णता सहन होत नाही अशी परिस्थिती आहे. हे जे काय आहे ह्याच्यामध्ये असं सारखं म्हटलं जाते 1-2 गोष्टी की आता एल निनो हा जो प्रवाह आहे तो फार मोठा प्रभाव टाकतोय आणि त्यात सुपर एल निनो आहे असं बोललं जाते की हा फार दीर्घकाळानंतर, कोणी म्हणतो 100, कोणी म्हणतो 140 वर्षांनंतरचा आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हा एल निनो प्रवाह जो आहे पॅसिफिक मधून, प्रशांत महासागरातून जो तापलेलं पाणी उसळून प्रवाह निर्माण होतात नवे, त्यांनी जो बदल होतो हा काही आज घडलेला गोष्ट नाहीये. लक्षात आली काही 20-30 वर्षापूर्वी, परंतु तो आविष्कार हजारो वर्ष चालू आहे, शेकडो वर्ष चालू आहे. मग त्यावेळेला आपल्याला अशी असह्य उष्णता झालेली जाणवली होती का? तर नव्हती. आत्ताच्या स्थितीला ह्याबद्दल जे काय सांगितलं जाते ते नेहमीप्रमाणेच इतर गोष्टी आहेत. हवामानाच्या बाबत हवामान खातं म्हणते की वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे, म्हणजे भूमध्य सागराकडून मध्य पूर्वेच्या दिशेने वारे आले आणि त्यामुळे बदल घडले, किंवा कमी दाब जास्त दाब हे त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने बोलणे आहे. मुद्दा हा आहे की आता म्हटलं जाते की नैऋत्य मान्सून हा आलेला नाहीये, तो पूर्णपणाने विस्कळीत झालाय, मध्ये थांबतोय, सगळं बोललं जाते. मला एक सांगायचंय की ह्यामध्ये असं जाणवते की आता एल निनो आहे म्हणून हे अतिशय जे काय भयंकर स्वरूपाची उष्णता आहे जीवघेणी ती त्याच्यामुळे. मग असं मनात तयार होते की अरे हा यावेळेला एवढं मोठं आहे, कोणी म्हणतो करोडो माणसं मरू शकतात, पण मग असं माणसांना वाटते की नाही, म्हणजे पुढच्या वर्षी नीट होईल. इथे सगळी गडबड आहे. ते पुढच्या वर्षी नीट होणार असा एक भास तयार होतो ह्याच्यामध्ये. चूक आहे. एल निनो असता किंवा नसता तरी पुढच्या वर्षी नीट होणार नाहीये. हे काहीतरी वाईट बोलणं आहे, वाईटाची अपेक्षा करणं आहे मुद्दाम, असं नाही. तर वस्तुस्थितीला आता आपण समजून घेतलं पाहिजे. ती जी काय वास्तव आहे ते इतकं भीषण आहे, ते समजून घ्यायलाच आपलं मन नकार देते. कारण आपल्याला तसंच माध्यमांकडून सांगितलं जाते. ज्या पद्धतीने राजकीय निर्णय घेतले जातात, आंतरराष्ट्रीय करार होताना आपण बघतो व्यापाराचे, उत्पादनाचे, आपल्याला शंका सुद्धा येत नाही की अरे काहीतरी अतिशय भीषण परिस्थितीत आपण सापडलो आहोत. आता आपण बघूया की नैऋत्य मान्सून हा देशातला अतिशय महत्वाचा, पावसाळ्याच्या दृष्टीने महत्वाचा घटक आहे. आणि म्हटलं जाते यावर्षी त्याच्यावर परिणाम झाला. अरे नाही, हे मी पूर्ण जबाबदारीने बोलतोय. हजारो वर्षांचा हा आविष्कार गेल्या वर्षी घडलाच नाही. गेल्या वर्षी नैऋत्य मान्सून आलाच नाही. ते म्हणाले काय सांगतायत, तरी खरी गोष्ट आहे. नैऋत्य मान्सून नव्हता. बरं नीट आठवा, 7 मेला म्हणजे 1 महिना आधी मुंबईत खूप मुसळधार पाऊस सुरू झाला सुरू तोच तसा, जूनच्या पद्धतीने नाही झाला आणि 1 महिना आधी झाला. हा पाऊस सलग जवळजवळ 6 महिने पडत राहिला. तो ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत अशाच रीतीने पडला. आणि किती पडला?
तर 6 ते 6,500 मिलीमीटर एवढा पडला. आता नेहमीच्या पावसाच्या तो जवळजवळ तिप्पट होता दरवर्षीच्या पावसाच्या. हवामान खातं काय सांगते आणि माध्यम काय सांगतात आपल्याला? गेल्या वर्षी पाऊस चांगला होता, बरा होता, चांगला होता, अधिक पडला, पण किती? 96%, 98% असं सांगतो. तर 300% जवळजवळ पाऊस पडला जास्त. त्याच्यामुळे ओला दुष्काळ आला. हे आपण बघितलं की आलेली पिकं पुन्हा बियाणं तयार झालं, रोपं तयार झाली. आधी पेरण्या नीट करता आल्या नाहीत, कारण काही करावं तेच शेतकऱ्यांना कळत नव्हतं. पाऊस थांबतच नव्हता. आता हा पाऊस कुठून येत होता मग? हा पाऊस बंगालच्या उपसागरातून ओरिसाच्या दिशेने पूर्ण भारताला मध्य भागातून तो पश्चिमेकडे जात होता आणि गुजरात आणि महाराष्ट्राच्या दिशेने तो अरबी समुद्राकडे जात. ही गोष्ट विलक्षण होती. हे कसलं चिन्ह होतं? तर ते असं आहे की गेल्या वर्षी पृथ्वीच्या सरासरी तापमानात 1756 सालच्या तुलनेत या वर्षाला महत्व आहे, कारण त्या वर्षी प्रथमच पृथ्वीवर स्वयंचलित यंत्र आलं, जेम्स वेबचं ऑफिस इंजिन. या पासून आपण पृथ्वीमधली तापमान वाढ बघतो, किती वाढते. या 1756च्या तुलनेत गेल्या वर्षी 3°C वाढ पृथ्वीच्या सरासरी तापमानात झाली. ही अतिशय महत्वाची घटना आहे. नैऋत्य मान्सूनचं गायब होणं हे ह्या पार्श्वभूमीवर बघितलं पाहिजे. एक मोठा टप्पा जो अतिशय धोकादायक आहे, भयंकर आहे, तो ओलांडला गेल्या वर्षी. त्या पद्धतीने सांगितलं पण गेलेलं नाहीये. आणि यावर्षी जर का असं धरलं की हवामान खातं सांगेल त्याप्रमाणे करावं, तर मी तुम्हाला असं मग एक अहवाल दाखवतो. माझ्याकडे खूप महत्वाचे अहवाल आहेत, हे शेरे नाहीयेत, प्रत्यक्ष अहवाल आहेत की ज्यांची 3,500-4,000 केंद्र सतत काम करतात पृथ्वीवर, क्षणाक्षणाला नोंदी ठेवतात. आणि त्यांनी काय सांगितलं, निदान आमच्या हवामान खात्याने निदान तेवढं जरी समजून घेतलं ना तरी खूप बरं होईल. तेव्हा अशी धाडस करणार नाही अशा पद्धतीची भाकीत करण्याचं की यावर्षी कमी आहे म्हणजे 92% आहे वगैरे, असली भाकीत चुकीची करणार नाही. आता माझ्या हातात हा अहवाल आहे, क्लायमेट चेंज हॅज पुश्ड अर्थ इनटू अनचार्टेड टेरिटरी. हा जागतिक हवामान संघटनेचा अहवाल आहे. हा 23 मार्च 17 साली 23 मार्चला तो काढला आला, कारण 23 मार्च हा जागतिक हवामान दिन आहे. त्याचं औचित्य साधून तो महत्वाचा आहे म्हणून आला. आणि काय लिहिलंय या अहवालामध्ये हे बघा, वी हॅव सरपास्ड अवर अंडरस्टँडिंग ऑफ चेंजिंग क्लायमेट अँड हॅव स्टेप्ड इनटू ट्रूली अनचार्टर्ड टेरिटरी. हे लक्षात घ्यायचं, अनचार्टर्ड टेरिटरी, अज्ञात प्रदेशात आपण शिरलेलो आहोत आणि बदलत्या हवामानाबाबतचं आमचं आकलन संपलेलं आहे. या अहवालात ते पुढे असं म्हणतायत की नाऊ ॲबनॉर्मल इज न्यू नॉर्मल. जे ॲबनॉर्मल आपण धरतो, असाधारण धरतो, ते आता नेहमीच असणार आहे. म्हणजे ज्या दुर्घटना स्वरूपामधलं हवामान काम करते ते आता नेहमीच असणार आहे आणि त्याचं प्रेडिक्शन म्हणजे त्याचा अंदाज आम्ही सांगू पण शकणार नाही. इतक्या विलक्षण वेगाने आणि न समजणाऱ्या पद्धतीने ते होणार आहे. हे सगळं जो काय सांगितलं जाते ह्याकडे पूर्ण दुर्लक्ष चालू आहे. आता तुम्ही असं बघा की या सगळ्यात जो कोणी जे काय सांगतो ह्याच्यामध्ये आपण कधी असं बघितलं की तापमान किती वेगाने वाढते याबद्दल काही खरी माहिती दिली जाते? नाही दिली जात. जेव्हा आता असह्यच होते, जगणं शक्य नाही अशा पद्धतीचं तापमान आहे, जेव्हा माणसं म्हणतात की नाही ते एसी नाही बसवलं तर आम्ही जगू शकत नाही, आणि तशी स्थिती निर्माण झालेली आहे, त्यावेळेला किती तापमान वेग काय हे सांगितलंच जात नाही. त्यामुळे माणसांना असं वाटते की हो, काही वर्ष खूप तापमानाची चाललेली आहेत, पण एवढी मोठी पृथ्वी आहे, होईल पुढे सर्व काही नॉर्मल होईल, कमी होईल तापमान. गेल्या वर्षी कसा तिप्पट पाऊस पडला,
असं काही नाही तापमान वाढते असं. म्हणजे तो पाऊस हा वाढत्या उष्णतेमुळे महासागरांची, पर्वतावरच्या बर्फाची आणि दोन्ही ध्रुवांवरच्या बर्फांची अनेक अनेक पटीने अधिकची वाफ तयार झाली होती म्हणून पडला, हे कोणी लक्षात घेत नाही. म्हणजे मूळ त्याला कारण तापमानच होतं वाढतं. तशीच बर्फवृष्टीबाबत आहे. बर्फ आता साधं संत्र्याच्या किंवा मोसंब्याच्या आकाराचाच नाही पडत, तर फुटबॉलच्या आकाराचा पण पडतो. काही किलोच्या गारा पडतात. मग माणसं म्हणतात, अरे इथे हिमयुग येते. नाही, इथे तसं नाहीये. हा पुन्हा एकदा फार मोठ्या प्रमाणावर वाफ होते, अतिरिक्त प्रमाणात वाफ होते. ज्या दक्षिण ध्रुवाचं, अंटार्क्टिकाचं तापमान शेकडो हजारो वर्ष शून्याखाली गेलं नव्हतं, तिथे पाऊस पडत नव्हता, शून्याखाली तापमान, शून्याच्या वर गेलं नव्हतं, कायम शून्याखाली राहिलं, कायम बर्फ राहिला. त्या ठिकाणी गेल्या 10, 15, 20 वर्षात तापमान 35 आणि 36 अंश सेल्सिअस इतकं वर जाते, जिथे हजारो वर्ष शून्याच्या वर आलं नव्हतं. त्याला डेझर्ट म्हणतात, एक प्रकारे वैज्ञानिक म्हणतात, कारण तिथे काहीच उगवत नाही अशी स्थिती होती. त्याला वाळवंटासारखंच धरलं गेलं. वाळवंटात तर जीवन असते, पण अंटार्क्टिकावर जीवन शक्य नव्हतं. कायम बर्फ, 3 ते 6 किलोमीटर जाडीचा, भारताच्या काही पटीने असलेला तो खंड आहे. त्याच्यावर इतका मोठा उंचीचा 3 ते 6 किलोमीटर उंचीचा बर्फाचे साठे, प्रचंड साठ. आणि आता तिथे तापमान ते वेगाने वितळते, त्याची वाफ होते आणि तिथे तापमान 35-36 अंश सेल्सिअस जास्त होते. ही केवढी मोठी धोक्याची घंटा आहे. ह्या प्रश्नाकडे बघितलं आपण तर पहिलं म्हणजे आपण याच्यामध्ये खरोखर कारण काय हे कधीच सांगितलं जात नाहीये. सगळ्या बातम्या एखादा थरारपट किंवा सिनेमा दाखवल्यासारख्या होतात, पण आपला संबंध याच्याशी, आपण स्वतः याला कारण आहोत हे नेमकं सांगितलं जात नाहीये. त्यामुळे काहीतरी पृथ्वीच्या पातळीवर घडते. बरीच वर्ष, दशक ग्लोबल वॉर्मिंग नाहीच आहे, पृथ्वी तापूच शकत नाही असं म्हणण्यात घालवली. आणि आता जेव्हा नाकारताच येत नाही अशा परिस्थितीत गेलं प्रकरण, तेव्हा आता काय म्हणायला लागले काही वर्षात माणसं, की नाही ते पृथ्वी आहे, पृथ्वीचं ग्लोबल वॉर्मिंग आहे, आपण काय करू शकतो, ग्लोबल आहे ते, ग्लोबल वॉर्मिंग होते. पुन्हा एकदा दुसऱ्या टोकाने माणसं वागायला लागली. एकूण 30 अनावस्था. आता असं बघूया की ह्याच्यामध्ये पिण्याचं पाणी नाही किंवा शेती नाही म्हणजे काय होतंय नक्की. तुमचं अन्न उत्पादन धोक्यात येते नाही, ते संपुष्टात येते. पिण्याचं पाणी नाही अर्थात काय माणसासाठीच नाही, सर्व प्राणीमात्रांसाठी नाही, वनस्पतींसाठी नाही. ह्याचाच परिणाम समुद्रांवर पण होतोय. वाढतं तापमान, गोड्या पाण्याचा कमी पुरवठा, मासळी नष्ट होते. जवळजवळ 80% मासळी तर आपण खातो त्या स्वरूपाची आहे, ती तर नष्ट झालेली पण आहे. पण हे सगळं चालू असताना औद्योगिक शहरं मात्र जबरदस्त वेगाने चालू आहेत वाढणं. आपण बघतोय की भक्कम इमारती सुद्धा आता मुंबईमध्ये तोडल्या जात आहेत आणि तिथे 50-100 मजली टॉवर उभे राहत आहेत. खरं तर गुन्हा आहे. एखाद्या प्राणी मात्राने निवासस्थानासाठी पहिलं सिमेंटच्या बिल्डिंग तयार करणं हीच पहिली चूक पृथ्वीवरची. पण त्यातून ती इमारत अजून 50-100 वर्ष, 200 वर्ष टिकू शकते, ती नाही. ती फक्त आम्हाला थोडस फूट जास्त मिळतात, 50-100 फूट, 200 फूट, म्हणून आम्ही ती तोडू. हा कुठल्या कायद्याच्या पुस्तकात गुन्हा नसेल आपल्या मानवी व्यवस्थेमधल्या, पण पृथ्वीच्या दृष्टीने हा अक्षम्य गुन्हा आहे. त्या प्रत्येक टॉवरसाठी, त्या प्रत्येक सिमेंटच्या बांधकामासाठी 25, 50, 100 पटीने डोंगर तोडला जातो. त्या टॉवरच्या उंची एवढे डोंगर तोडले जात आहेत आता धडाक्याने. हे पृथ्वीचं शरीर आहे, ते शरीराचं ते भाग आहे. जसं त्या मातीचं शरीर आहे ते तसं निरोगी बाळासाठी ते आवश्यक आहे, तसं या पृथ्वीने जी आपल्याला सगळ्यांना, प्राणीमात्रांना, मुंगीपासून वेल माशा हत्तीपर्यंत करोडो वर्ष जो जन्म दिला, त्याचं पालन पोषण करायला, ते तसंच्या तसं करत राहण्यासाठी ते शरीर तसंच पाहिजे. म्हणजे त्याची डोंगर तशीच पाहिजेत, पृथ्वीवरचे सागर, पृथ्वीवरचा सगळ्या दऱ्याखोऱ्या, पृथ्वीवरचं मातीचं आवरण, जंगल, हे सगळं तसेच तसं असायला पाहिजे.
जर वातावरण आणि सर्वात महत्वाचं तापमान ते तसंच असायला हवं होतं, ते अशा रीतीने 250 वर्षात, 250 वर्षात 3 अंश सेल्सिअसने वाढायला नाही पाहिजे. 1 अंश सेल्सिअसची वाढ व्हायला पृथ्वी स्वतःच्या पद्धतीने लाखो करोडो वर्ष घेतल्या. अलीकडच्या करोडो वर्षात इतका वेळ लागत राहिला आणि आता 1 अंश सेल्सिअस वाढायला फक्त 5 वर्ष लागत आहेत. हे विश्वास ठेवण्याच्या पलीकडचं आहे. आपण या विषयावर खरं बोललं पाहिजे, गांभीर्याने विचार केला पाहिजे. पण 90 सालापासून आपल्या समाजाला पण अशी सवय लागली आहे की आपण काहीच गांभीर्याने घेत नाही, पण हलक्या फुलक्यामध्ये घेतो. सगळा समाज मनोरंजनाच्या मागे लागल्यासारखा आहे. खूप कष्टप्रद जीवन जगणाऱ्याने सुद्धा IPL मध्ये रस असतो. खूप चिंतेची बाब आहे ही. त्या पद्धतीने जे चाललंय, शेतकऱ्यांमध्ये ज्या पद्धतीने आत्महत्या होत आहेत आणि सर्व घटना घडत आहेत, पण तुम्हाला माहित असेल की वेगवेगळ्या पद्धतीच्या जुगार खेळण्यामध्ये शेतकऱ्यांची मुलं गुंतलेली असतात. दारू पिण्यामध्ये. हे मी काही वाईट अर्थाने टीका करत नाही किंवा बोलतोय असं नाही, हे शहरात सुद्धा सगळं चालू आहे. पण याचं दुःख होते की जे संकट आहे, जिथे आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत, रोज होत आहेत, त्या ठिकाणी, त्या प्रदेशांमध्ये, त्या समाजांमध्ये जर का तरुण वर्ग असा दुर्लक्ष करून व्यसन आणि इतर चटपट पैशाच्या किंवा मनोरंजनाच्या गोष्टीत अडकत असेल तर किती दुर्दैवाची बाब आहे. आता मी सांगत का होतो की ह्याच्यावर मग उपाय कसे करतायत ते आपण एक बघू. आता मुंबईला ते म्हणतात की जो 400 कोटी लिटर पाणी रोज पुरवलं जाते तो पुरत नाही, आता कमी पडते. म्हणून काय म्हटलं जाते की गारगाई धरण होईल नवं. म्हणजे आधीच 7-8 ठिकाणांवरून मुंबईमध्ये पाणी येते शेकडो किलोमीटर भरून. आता ते त्यांचं हिरावून घेऊन गावांचं जंगल बुडवून पृथ्वीची व्यवस्था नष्ट करून आपण पाणी मिळवतो. पृथ्वीवरचं पाण्याची व्यवस्था नष्ट करून पण आपण पाणी मिळवतो. आता गारगाई धरण झाल्यावर 6-7-8 गावं बुडतील, जंगल बुडेल. हा सगळा नाश करून सिमेंटचं प्रचंड बांधकाम करून आपण तापमान वाढवतो. आपण आता जे आहे ना कासावी जोड आहे ना पाण्यासाठी, ते आपण भर घालणार आहेत आपण. आणि खरं सांगायचं तर हे काय खरं आहे का की मुंबईची वाव साठी आणते? असं दिसत नाही. हे जे रिडेव्हलपमेंट चालू आहेत, चुकीचे प्रकल्प, धारावी डेव्हलपमेंट सारखा प्रकल्प चालू आहे. 70 मजली किंवा त्यापेक्षा जास्त फेकड्याने बिल्डिंग आल्या, इमारती, टॉवर्स आले. कसं होईल? तर सरळ आहे. हे जे 44 कोटी लिटर पाणी रोजचं आणतायत, मुंबईकरांच्या काय टाळ आणि गरीब माणसांच्या किंवा मध्यमवर्गीयांच्या वस्तीसाठी आणतायत असं दाखवतायत. सरळ आहे की धारावी डेव्हलपमेंटचाच विचार करून आणतायत. धारावी डेव्हलपमेंट सारख्या गोष्टी नाही घडल्या पाहिजेत. तुम्हाला जिवंत राहायचं असेल ना, मग ते धारावी डेव्हलपमेंट मधल्या गुंतलेल्या सर्वात मोठ्या तो भारतातला उद्योगपती अदानी म्हणतात ना, त्यांच्या पण अस्तित्वासाठी, त्यांच्या पिढ्यांच्या अस्तित्वासाठी, त्यांच्या जिवंत राहण्यासाठी हे प्रकल्प रद्द झाले पाहिजेत. हे आपल्या एका भ्रमामधून आपण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. विकास आणि प्रगती नावाच्या शब्दांच्या. आता ते म्हणतात, त्याच्यात पुढे असं म्हणतात की अरे 650 कोटी लिटर रोज लागेल. 650 कोटी लिटर किंवा 41 साली. आणि म्हणून त्याची पण आम्ही आता पूर्तता करण्यासाठी अधिक धरणं करणार आहे. अरे थांबवा आता. हे मुंबई नावाचं ठिकाण जे काय औद्योगिक शहर आणि जे काय चाललंय ना आर्थिक राजधानी, ह्याची वाखाणणी करणं आता बंद करा. कारण हे चुकलंय सगळं. मी असं का म्हणतोय? तुम्ही 650 कोटी लिटरचं 41 सालच्या गप्पा मारताय, पण हवाई युनिव्हर्सिटी जी आहे, हवाई विद्यापीठ मौना लोआ पॅसिफिक प्रशांत महासागरात, त्यांच्याकडे 50-100 वर्ष सतत नोंदी ठेवल्या जातात क्षणोक्षणी. त्यांनी 10-11 वर्षापूर्वीच अहवाल आणलाय की वाढत्या तापमानामुळे जगातली शहरं कधी ओस पडतील याचं त्याने वेळापत्रकच बनवलं. त्याप्रमाणे चेन्नई आणि मुंबई ही 34 सालाच्या आसपास ओस पडतील आणि त्या देशांनी ती वाटचाल चालते. त्यांना पण माहित नसेल की हे इथे आणि अशा रीतीने धारावी डेव्हलपमेंट आणि डोंगर तोडून अधिकाधिक टॉवर बांधतील आणि सिमेंटचे रस्ते करायला घेतील. ही साफ मोठी चूक आहे. आता आपण असं बघूया
की पाणी नक्की कशात जाते. सगळ्यांना असं भासवलं जाते की ते पिण्यासाठी किंवा शेतीसाठी, पिण्यासाठी पाणी लागते सर्व प्राणी मात्रांना, तो त्याचा आधार आहे आणि पाणी खरं म्हणजे त्याच्यासाठीच आहे असं धरायचं पृथ्वीवर. शेतीचं असं म्हण बघूया की शेतीसाठी धरणं बांधून पाणी आणायची कधीही गरज नव्हती आणि काही आणायची गरज नसते. हे धक्कादायक वाटते लोकांना, पण ते वास्तव. शेती कशी करतात त्याच्यावर आहे. शेतीसाठी पाणी लागत नाही. आता हा विषय वेगळा होईल, मोठा होईल. एकच लक्षात घ्या, जर तुम्ही बारमाही शेतीचा आग्रह धरला, तुम्ही धरणं बांधली प्रचंड आणि मोठे कालवे काढले, तर बारमाही नद्या वाहणार नाही. नदीचं बारमाही वाहणं बंद होईल. आणि हे तुम्ही सगळ्या जगात अनुभवलं. ह्या पद्धतीमुळे जेव्हा औद्योगिकरण आलं नव्हतं तेव्हा पण रोम सारख्या संस्कृती विनाश पावली आहे. काही 400-800 वर्षांनी, माया इंका 1200 वर्षांनी, कोणी 200-300 वर्षांनी, पण त्या संस्कृतीचे आता फक्त अवशेष उरले आहेत. जसे कॅरिबियन बेटांवर 100-125 फुटाचे पुतळे उभे आहेत, जसं की 500 फुटांचे पिरॅमिड इजिप्तमध्ये उभे आहेत. हे सगळे या अतिशय चुकीच्या पृथ्वीच्या पद्धतीच्या विरोधात जाणाऱ्या, शहरीकरणावर भर देणाऱ्या, व्यापारीकरणावर भर देणाऱ्या सगळ्या पद्धती होत्या. याच्यामुळे त्या संस्कृती काही काळात नाश पावल्या. आता आपण असं बघूया की पाणी हे म्हणतात की आम्ही कसं वापरणार. तुम्ही जर का जैतापूर न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट केला, कारण आता अणुऊर्जा प्रकल्प जाहीर केले सरकार कोकणात, खूप प्रखर विरोधामुळे जैतापूर थांबवला गेलाय. पण एक लक्षात घ्या, 6 अणुभट्ट्या करण्याच्या म्हणजे नियोजित होत्या जैतापूर प्रकल्पामध्ये. या जवळजवळ 10,000 मेगावॅट रोजची वीज निर्मिती होणार होती. ह्याच्यामध्ये शीतीकरणासाठी, थंड करण्यासाठी जे पाणी लागत होतं ते 5,200 कोटी लिटर रोजचं लागलं असतं. आता तुम्ही बघा, मुंबई किती पाणी वापरते रोज? 400 कोटी लिटर. मुंबईच्या 13 पट पाणी फक्त जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या अणुभट्ट्यांना थंड ठेवण्यासाठी रोज वापरलं गेलं असतं. आता मी अधिक बोलत नाही की ते नंतर किरणोत्सर्गाने भारित होऊन कसं समुद्रात अनर्थ घडवते वगैरे, ते सगळं आणि वेगळा विषय होईल. पण ते सगळ्या माणसांना, साखरी नाटा आणि इतर ठिकाणच्या बरोबर कळते, ग्रामस्थांना, मच्छीमारांना, म्हणून ते जैतापूर प्रकल्पाला कडाडून विरोध करतात. आता हे अणुऊर्जा प्रकल्प काय घडवतील ह्याच्यातून तुम्ही समजा पाण्याबाबत. दुसरी गोष्ट अशी की एक मोटार आहे ज्याचा वेळ आहे सर्वांना, ती अनेक पद्धतीने अरिष्ट घडवते. पाण्याबाबत म्हटलं तर एक मध्यम आकाराची मोटार जवळजवळ 1.5 लाख लिटर पाणी वापरलेलं असते तिने निर्मितीच्या वेळेत. दुसरी गोष्ट अशी की मोटार एक 75% कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनाला पृथ्वीवरच्या जबाबदार आहे. जो वायू 90% उष्णता वाढवणाऱ्या परिणामाला जबाबदार आहे. आता एक बघा की या 75% मध्ये 40% नलिके वाटे झालेला एक्झॉस्ट म्हणजे फेकलं जाणारं प्रदूषण, आणि बाकी 35 आहेत ते मोटारीसाठी होणारं खनिज, त्यांचे खाणी आणि त्या सगळ्या गोष्टी, वाहतुकी, आणि दुसरं सिमेंटचे रस्ते मोटारींसाठीच आणतात. मोटारीमुळेच केले जातात ते, म्हणजे ते तांबरी पण करू शकतात पण ते सिमेंटचे करतात. या सगळ्यामध्ये मोटार 75% कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन करते. आता असं बघा की वीज काय करते. पुन्हा एकदा, वीज रोज 20 ते 25 की 30 लाख टन कोळसा रोज भारतात फक्त जाळला जातो, आणि त्याच्यामध्ये आणि अर्धा भाग अधिकचा करायचा, तर तेवढं कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होते. हे सगळं आपण कसं काय करतोय. आणि त्यावेळेला डहाणू थर्मल पॉवर प्रोजेक्ट आहे, औष्णिक विद्युत, डहाणू खाडी, 500 मेगावॅट साठी दर तासाला 66,000 घनमीटर पाणी वापरलं जाते. आपण याचा विचारच करत नाहीये, आणि आपण पाण्याचा प्रश्न, तापमानाचा प्रश्न सोडवायला बघतोय. सिमेंट कॉन्क्रीटचं एवढं वेळ आहे माणसाला. 1 किलो कॉन्क्रीट साठी जवळजवळ 2,000 लिटर पाणी वापरलं गेलेलं असतं. आपण पृथ्वीवर आहोत ना अस्तित्वात अजून, हीच मोठी विलक्षण गोष्ट आहे. त्या बिचाऱ्या ग्रहाने आपल्याला जन्म पण दिला, पालन पोषण पण केलं करोडो वर्ष, आणि इतकं कृतज्ञतेने आपण रोज वागतोय.
तरी सुद्धा आपण अस्तित्व अजून अनुभवतोय. पण आता हे खूप झालंय, त्यामुळे तो ग्रह पण आता काही आपल्याला पुढे देऊ शकत नाही अस्तित्व. 3°C वाढ आहे. जसे एखाद्या माणसाचं तापमान शरीराचं 3°C वाढलं, फॅरनहाइट मध्ये आपण मोजतो नेहमी, पण 3°C मध्ये वाढलं तर माणूस मृत होतो, तो जिवंत नसतो. आता आपण त्या स्थितीकडे गेलेलो आहोत. 50°C वर तापमान अनेक ठिकाणी जाते. 45 ते 50°C ही मानवी शरीराची जिवंत राहण्यासाठी जी मर्यादा आहे. त्यामुळे आपण काय ओलांडतोय याचा लवकर विचार व्हावा. एसी हे त्याचं उत्तर नाहीये. वातानुकूलन यंत्र, वातानुकूलन यंत्र ही अधिक तापमानात अधिक वाढ करते. जिथे वापरले जातात तिथे सुद्धा ते तापमान वाढवतात, आणि त्याच्यासाठी जी साध्या पंखा किंवा इतर विजेपेक्षा ते सुद्धा मुळात अयोग्य आहे. त्याला काही कारण आहे अहवालांप्रमाणे. तर हे जे वातानुकूलन चाललंय मोठ्या प्रमाणावर आता, त्यात जवळजवळ आता 45-50% वीज निर्मितीतली वीज वापरली जाते. म्हणजे त्याच वीज निर्मितीने उष्णता वाढवायची, पुन्हा वातानुकूलन करताना 5-6 पटीने इतर उपकरणांपेक्षा जास्त वीज वापरायची, म्हणजेच पुन्हा वीज तयार करायची. मोटारीमध्ये पेट्रोल डिझेल नको म्हणून विजेवर चालणाऱ्या मोटारी बोलायचं, पण ते कोळसा जाळतायत ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. त्या देखील त्याच्यापेक्षा जास्त प्रदूषण करतात पेट्रोल डिझेल पेक्षा, हे माहीतच नसते. कारण ते तिथे होत नाही, कुठेतरी औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पावर होते, तिथे कोळसा जाळला असतो. हे सगळं लवकर लक्षात घ्यावं. हे सगळं तापमान वाढवते, पाणी पृथ्वीवरचं संपवते, प्राणवायू संपवते, पृथ्वीची सर्व पद्धतीने अन्न उत्पादन घटवते, सर्व पद्धतीने अनेक दुर्घटना घडवते, सर्व पद्धतीने हानी करते. जर का आता आपण असं म्हटलं की नाही, आमच्या जीवनशैलीमध्ये आम्ही पूर्ण त्या कैफात आहेत, आम्हाला काही बघायचं नाहीये, तर मग या सुखनिद्रेमध्येच आपला अंत होईल मानवजातीचा, आणि निरपराध मानवजातीचा सुद्धा, जे जंगलांमध्ये किंवा जे शेतीमध्ये अजून आहेत, त्यांना ज्यांचा याच्याशी काही संबंध नाही, ते कारणीभूत नाहीत. प्राणी मात्र सगळी जीवसृष्टी जिचा बिलकुल कारणीभूत नाही ती, आणि 20 कोटी प्रजाती 125 वर्षापूर्वी होत्या पृथ्वीवर डोळ्यांना दिसणाऱ्या, एकच फक्त त्या प्रजातींपैकी एक माणूस आहे. त्या माणसामधली पण अशी वागणारी माणसं काही सर्व नाहीयेत. म्हणजे हे काय चाललेलं आहे? अतिशय मोठी चूक आहे. आपल्याला झाड आणि मातीपेक्षा सिमेंट आणि कार कशी महत्वाची वाटू शकते? ती एलियन आहे पृथ्वीवर. हे सगळं काय परकीय आहे. मोटार, वीज, सिमेंट हे जवळजवळ 95% कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाला जबाबदार आहे. दरवर्षी 4000 कोटी टन कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन फक्त कार्बन डायऑक्साईडचं होते. तर नायट्रोजन ऑक्साईड, मिथेन, हे सगळे इतर द्रव्य वेगळी, CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन, उष्णता वाढवणारे हे वेगळे. फक्त एकतर्फी शिक्षण प्रसार माध्यम आता द्यायलाच तयार नाहीत. शिक्षण सुद्धा एकतर्फी देते की हे फार मोठं महान विज्ञान आहे म्हणून. ते शेवटपर्यंत त्यात काय घडते कधीच सांगत नाही. ते मोठी उदाहरणं अणुऊर्जेसारखी, की ते सांगतच नाहीत की अणुऊर्जा ही अनुत्पादिक आहे, म्हणजे नॉन प्रोडक्टिव्ह आहे. हे सगळं आता हा विषय वाढेल की ती वीज निर्मिती करतच नसते, त्यापेक्षा जास्त तिच्या सगळ्या 6 जे आस्थापना आणि जे काय प्रक्रिया घडतात त्याच्यात वीज खर्च होते. किंवा अणुऊर्जा सुद्धा खनिज इंधन जाळते. त्या सगळ्या टप्प्यांमध्ये कोळसा तेल वायूच जाळला जातो, आणि कोळसा जाळणाऱ्या केंद्राच्या सारखीच अणुऊर्जेचं सुद्धा कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन असतं. हे मी नुसतं नाही म्हणत, हे अहवाल आहे, ऑक्सफर्ड रिसर्च ग्रुपचा अहवाल आहे. जे मी म्हणतोय ते युरोपियन संसदेचा 2004 सालचा एनर्जी बॅलन्सचा अहवाल आहे, डॉक्टर स्ट्रॉंग, डॉक्टर स्मिथचा. हे सगळं माहीत नसताना आपण वागतोय. याचा अंतिम परिणाम काय? अंतिम परिणाम या सगळ्या गोष्टींचा जो होतोय तो पृथ्वीची जीवन धरण्याची क्षमता आपण नष्ट करतो. जी असाधारण क्षमता एका सूर्यापासून निघालेल्या वायूच्या गोळ्याला 480 कोटी वर्षापूर्वी हळूहळू थंड होत ती असाधारण क्षमता
सूर्यापासूनच्या विशिष्ट अंतरामुळे विशिष्ट तापमान पुढे निर्माण झालं, म्हणून याच जगावर जीवन येऊ शकलं, निर्माण होऊ शकलं, की आपण एक जीव त्याच्यातला स्वतःला बुद्धिमान समजणारा सर्वात मोठा अज्ञानी आहे, आणि तो हे नष्ट करायला जबाबदार ठरतो. तो स्वतःला पण नष्ट करून घेतोय. आता त्याचा वेग किती आहे? फार महत्वाची गोष्ट अशी आहे की वेग किती आहे. एक थोडस आपण त्याच्या आधी बोलूया की असं म्हटलं जाते की 8% आता एसी आहे, आणि बाकीच्यांना पण आता ते आणावं लागेल. आता हो, या असह्य उष्णतेने मरायला कोण तयार होणार? पण ते न लक्षात घेतलं जात नाही की बाबा ही वाटचाल जर 8% आणि तुम्ही वाढवायला गेले तर काय घडेल. असा एक प्रयोग करून बघा खरोखर, की तुम्ही मुंबईमध्ये मोटारी आणि वीज वापर, त्यात फक्त एसी वापर एक दिवस बंद करा. मोटारी बंद ठेवा आणि एसी वापर बंद ठेवा. तुम्ही बघा या स्थितीत सुद्धा मुंबईचं तापमान किती खाली उतरेल. अनेक अंशांनी ते खाली येईल, सुसह्य होईल. करून बघा लवकर, कारण तुम्ही नाही केलं ना तर शेवटी ते कोसळणार आहे. हे सगळं औद्योगिकरण आणि या सगळ्या पद्धती आहेत ना, या कोसळणार आहेत. आणि फार दुःखदायक नाही, त्या आपल्याला जिवंतच ठेवणार नाही. ते कोसळणं सगळ्या गोष्टींना बंद पाडणार. वाचण्याची शक्यता आपण संपणार आहे आपली, कारण ही मर्यादा आपण ओलांडलेली. आपण आधी थांबलो शहाणपणाने तर यंत्र थांबतील, कृत्रिम पदार्थ वस्तू थांबल्या तर आपण जे जीवन हे खरं उत्पादन आहे पृथ्वीचं ना, ते राहण्याची शक्यता तयार होईल. नाहीतर माणसं नसतील, प्राणी मात्र नसतील, पण टॉवर उभे असतील धुळकात शेकडो हजारो वर्ष, मोटारी विमानं असतील ज्याचं तुम्हाला फार कौतुक वाटते, सिमेंटचे रस्ते असतील, आणि तुम्ही मात्र नसाल. तर ही गोष्ट किती वेगाने घडते, किती वेगाने घडेल हे फार महत्वाचं आहे. हे मगाशी म्हणालो, याचा वेग सांगितला जात नाहीये कुठेही. आणि माणसाला 90 सालापासून आपण बघितलं मानसिकता, तर त्यांना काहीतरी मनाला त्रास देणारं नको असते. अरे आम्हाला आवडेल ते सांगावं, थोडक्यात सांगा ना, असं जो तो बोलतो. मला त्रास देणारं काही नको आहे. तुम्ही आम्हाला आवडणारं सांगा, छान, तुम्हाला डोक्यावर घेऊ आम्ही. व हे सोडा, आपल्या भारतीय संस्कृतीने श्रेयस आणि प्रेयस या दोन गोष्टींची विवेचन केलं. श्रेयस म्हणजे जे हिताचं, प्रेयस म्हणजे जे प्रिय वाटते ते. आता समाज 90 सालापासून प्रिय वाटतेच्या मागे, आणि स्वातंत्र्यातला समाज 100 वर्षापूर्वीचा होता ना, तो श्रेयस म्हणजे काय ते ओळखत होता. त्यांनी हितासाठी फासावर पण गेलेलो, लाट्या खाल्ल्या, तुरुंगवास वर्षानुवर्ष भोगला. हे सगळं प्रेयससाठी होतं, जे हिताच आहे. कष्ट सोसले. आजच्या समाजाला कष्ट सोडा, आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनजीवी म्हटलं जातं, चेष्टेने. आता काळ असं आहे की किती भोग घेऊ, आणि आहेच अर्थव्यवस्थेची खुशामत करणारे लोक त्याला भडकवत राहतात. आपण काय करून घेतोय आवडणाऱ्या गोष्टींच्या मागे लागून, हे माणसांच्या लक्षात येत नाहीये. या तात्कालिक गोष्टी आहेत. आपण निर्माण व्हायला, झाडपानं निर्माण व्हायला, प्राणी मात्र सगळे जीवन निर्माण व्हायला पृथ्वीवर 480 कोटी वर्ष लागली. त्याच्यापैकी 411 कोटी वर्षापूर्वी अशी स्थिती तयार झाली की प्रथम एकपेशीय सजीव निर्माण झाले. हा किती दीर्घ काळ घेतलाय आपण आईच्या पोटातून जन्म घ्यायला इतका काळ घेतलाय. तेव्हा त्या एकमेकाला जोडल्या जातात आणि आपली इंद्रिय तयार होतात. कुठल्याही झाडाची, कुठल्याही प्राणी मात्राची, का बीतून झाड होणं, एखादा हत्तीसारखा, वेलसारखा प्राणी तयार होणं, इंद्रिय सुनियोजित पद्धतीने चालणं. आता मी बोलतोय, तुम्ही बघत असाल तर आपलं हृदय धडधडते आहे. आपण सगळी इंद्रिय तर काम करतायत, कोणी आपण तर करत नाहीये, ते स्वतःहून करतायत. आणि आपल्याला मात्र स्वयंचलित यंत्रांची फार मोठी, कॉम्प्युटरची फार मोठं कौतुक वाटते. ते आपल्या स्वतःच्या शरीरापुढे ते काही नाहीये. न दिसणाऱ्या पेशीमध्ये
जितके कॉम्पोनंट आहेत, घटक आहेत आणि त्यांची जी कार्यपद्धती आहे तिच्या पुढे आपले कुठलंही यंत्र आणलं तरी ते फिकं पडेल. आपण कशाचं कौतुक करतोय आणि त्या जीवसृष्टीचा किती भाग आपण नष्ट केला त्या स्वयंचलिततेच्या मागे लागून. जेव्हा काही तुमचं शरीरच स्वयंचलित आहे, अद्भुत आहे, त्या यंत्रात नाही त्या सगळ्या देणग्या तुम्हाला मिळाल्या निसर्गाकडून. त्याची प्रयोगशाळा ती कोट्यावधी वर्ष सतत चालू राहिली ना, क्षणाक्षणाला कुठल्याही लीव मधल्या सुट्या बिट्या न घेता, म्हणून ते मिळालेले आहे. मी म्हणालो की एक पेशी तयार झाल्या, एक पेशी जीव जवळजवळ 200 कोटी वर्ष ती स्थिती होती पृथ्वीवर. मग 212 कोटी वर्षापूर्वी 2 किंवा अधिक पेशी एकत्र यायला लागल्या आणि फक्त मग 192 कोटी वर्षापूर्वी हरितद्रव्य रूपी जीव आले. क्लोरोफिल, ग्रीन मॅटर जे आपण म्हणतो, हरितद्रव्य रूपी जीव समुद्रांमध्ये तयार झाले. विचार करा, या सगळ्या कालावधीमध्ये हे सगळे सजीवांचे अवशेष पृथ्वीच्या पोटात दबले जात होते. कोळसा तेल वायूमध्ये त्याचे रूपांतर होत होते. युरेनियम पृथ्वीने जो 92 मूलद्रव्य आहे, जो किरणोत्सार देते, जे जीवनाच्या विरोधी आहे, कारण अणुभट्टीच होते, सूर्य आहे, त्याच्यावर काही जीवन शक्य नाही. सूर्यापासून पृथ्वी फेकली गेली त्यावेळी पृथ्वी पण हायड्रोजन आणि हेलियमचं रूपांतर करत राहणारी अणुभट्टीच होती. जीवन शक्य नव्हतं. ह्या कोट्यावधी वर्षात असं काहीतरी घडत गेलं की जिच्यामुळे जीवन शक्य झालं. तो युरेनियम पृथ्वीच्या पोटात दडला गेलेला. आपण स्वतःला बुद्धिवान समजतो आणि तो 92 मूलद्रव्य आपण उकरून बाहेर काढलं. ते अतिशय सूक्ष्म प्रमाणात मिळते. मग आपण म्हणालो की आम्ही फारच बुद्धिवान आहोत. म्हणजे 1000 ते 10,000 किलो मागे पण 10 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम मिळते. मग आम्ही त्याच्या मागे लागलो. मग त्याच्यावर अनेक प्रक्रिया केल्या आणि अख्ख्या पृथ्वीवर जो गाडला होता ना राक्षस बाटलीमध्ये, तो आपण काढून आहे ना तो पसरवला. आणि आता पृथ्वीवर सगळीकडे कॅन्सरचं थैमान आहे. कारण हवा, जमीन, भूमी, पाणी सगळीकडे किरणोत्सार पसरले. कारण आमचं अजूनही ते वेळ जात नाही युरेनियमचं. अरे माती महत्वाची आहे. युरेनियम, सोनं, चांदी, प्लॅटिनम, टंगस्टन ह्याचे ते हे 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 वेगवेगळी मूलद्रव्य करणं शहाणपणाचं नाहीये. माती महत्वाची आहे. माती तुम्हाला अन्न देते, माती जीवन देते, ती सजीव आहे. कारण ओंजळभर मातीमध्ये जंगलातले 1000 ते 10,000 कोटी सूक्ष्मजीव किंवा जीवाणू आहेत न दिसणारे. ते त्या सोन्या किंवा प्लॅटिनम काढून, युरेनियम काढून तुम्ही अनंत घडवून घ्याल. आता हे काही सांगणं मागाच नाहीये ना. हे तर ते प्रगत समजल्या जाणाऱ्याच्या पलीकडे जायला लागेल तेव्हा कळते की युरेनियम 92 मूलद्रव्य तसंच राहू देणं पृथ्वीच्या पोटात हे शहाणपण असं होतं. त्याचे आणि आयसोटोप म्हणजे समस्थानिक तयार करायची नव्हती न्यूट्रॉन बंबार्डमेंट करून, मारा करून. पण हे समजायला पाहिजे ना. पण आमचं एकतर्फी आहे सगळं शिक्षण. याला शास्त्रज्ञ म्हणतात, त्याला विशेषज्ञ म्हणतात. ते विशेषज्ञ नाही, विशेष अज्ञ म्हणून काम करतात. त्यांच्याही नकळ अज्ञांमधले विशेष असतात, विशेष ज्ञान मिळवलेले अज्ञ. आता हे बोलणं कोणाला असं अपमानास्पद वाटेल, पण माझा नाईलाज आहे त्याचं. कारण ते आपण ओढवून घेतलेलं आहे प्रचंड संकट. आता मी तुम्हाला जे म्हणतो तो मूळ विषयावर. माझ्याकडे आता ते अहवाल आहेत. हे मे 2015 पासून काय घडते ते दाखवते. आता हे जेव्हा आपण नीट समजावायला जातो त्यावेळेला माणसं कंटाळतात. अरे काय ते अहवाल एका मागे तुम्ही दाखवत बसता. हे त्यांना वाटते काय त्रासदायक गोष्ट करतायत. मी तुम्हाला एवढंच सांगतो की जी आताची स्थिती आहे त्याप्रमाणे पृथ्वीचं तापमान 14-15 या सालापासून 0.2 डिग्री सेल्सिअस म्हणजे एका डिग्रीचा अंशाचा 5वा हिस्सा एवढ्या गतीने पृथ्वीचा पृष्ठभाग तापत चालले. सरासरी तापमान त्याचं ते वाढत चाललंय. आता हे साध्या माणसं एरवी जगणारे म्हणतील की हे काय प्रकरण आहे 0.2 आणि त्याची दरवर्षातली वाढ, आम्हाला काय त्याच्याशी. तर तुम्हाला त्याच्याशीच संबंध आहे. कारण 14-15 पासून
ही वाढ स्फोटक झाली. ही 0.2च्या गतीने ती वाढत चालली आणि ह्याचा अर्थ 5 वर्षामध्ये 1 डिग्री सेल्सिअस. कुठल्याही ग्रहाचं तापमान 5 वर्षात 1 अंश सेल्सिअस, म्हणजे पृथ्वीचं तापमान सुद्धा 5 वर्षात 1 अंश सेल्सिअसनी वाढते. ही कल्पनेने सुद्धा माणसा हादरून जायला पाहिजे, म्हणजे झोप उडायला पाहिजे. योगीच असायला पाहिजे उच्च कोटीतले, तरच ते झोपू शकतील. 5 वर्षात 1 अंश सेल्सिअस हे तापमान वाढणं म्हणजे चक्क मृत्यू घंटा वाजणं आहे. ते त्यावेळेला वाढायला लागलं. म्हणूनच डिसेंबर 15ला पॅरिसमध्ये सगळ्या 96 देशांचे प्रमुख एकत्र आले. काही कालावधीमध्ये सर्वांनी स्वाक्षऱ्या केल्या, त्याला पॅरिस करार म्हणतात. आता या स्वाक्षऱ्यांप्रमाणे हे सगळं माझ्याकडे या अहवालांमध्ये आहे. फक्त आता मी सगळं सांगत राहिलो की तुम्हाला म्हणाल की हे फार कंटाळवाणं वाटते, म्हणून मी बोलतोय, शांत थोडक्यात घेतोय. या अहवालाप्रमाणे 2 अंश सेल्सिअसची वाढ सरासरी तापमानात होऊ द्यायची नव्हती, कारण मानवजात आणि जीवसृष्टी धोक्यात येते म्हणून. पण 2 अंश सेल्सिअसची वाढ नुसतंच बोलून काय होणार, करार करून? प्रत्यक्षात तर सगळे देश ही अर्थव्यवस्था राबवत आहेत, ही जीवनाच्या दर्जाची कल्पना राबवत आहेत आणि जीवनशैली राबवत आहेत. त्याच्यामुळे ती वाढत गेलं, खनिज इंधन, अणुऊर्जा सगळं वाढत गेलं आणि म्हणून ऑगस्ट 2020 मध्ये, म्हणजे 5 वर्षांनी 2 अंश सेल्सिअसची वाढ झालेली आहे. आणि अधिक विस्फोटक, महाविस्फोटक स्थितीमध्ये आपण शिरलेलो. त्यानंतर सुद्धा दुर्लक्ष झालं. खरं तर कोरोना या विषयावर वेगळं सांगायला लागेल, पण त्यावेळी आपण बघितलं की जीवसृष्टी फुलत होती, औद्योगिकरणाचा आघात थांबलेला पृथ्वीवर. आता प्रश्न असा झाला की गेल्या वर्षी 3 अंश सेल्सिअस वाढलं आणि खूप मोठा एक टप्पा आणि ओलांडला गेला. आता ताबडतोब औद्योगिकरण हे शब्द बंद व्हायला पाहिजे. जसं 1554ला कोपर्निकसचा ग्रंथ आला आणि कोपर्निकसने काय मांडलं की पृथ्वीभोवती सूर्य नाही तर सूर्याभोवती पृथ्वी फिरते. आणि ही गोष्ट फक्त सत्य मांडण्यासाठी कोपर्निकसला त्रास झाला, गॅलिलिओचा छळ झाला, ब्रुनोला जिवंत जाळलं गेलं. विचार करा, आज ही गोष्ट साधी वाटेल ना? कोणी लहान मूल बोलेल, हा शाळेतलं, कोणी माणूस बोलेल, अरे हे असं आहे. हे साधं मांडण्यासाठी, हे सत्य मांडण्यासाठी. आता आपण बघू की हे होतं सत्य मांडणं, होतं विज्ञान. पण जे आज जग जयजयकार करते विज्ञान विज्ञान म्हणून, ते विज्ञान नाहीये, ते अप्लाइड सायन्स आहे. मानवजातीला वापरामध्ये आणलेलं ते तंत्रज्ञान. आणि त्याचं पहिलं रूप काय? 1756चं स्वयंचलित यंत्र, ऑफिस इंजिन. मग आली एडिसनचा काळ आला 100 वर्षांनी, पुन्हा यंत्र आली अमाप पद्धतीने. 1824 साली सिमेंट बनलं. हे सगळं जे काय जे पुढे गेलं त्याचा परिणाम म्हणून आताची स्थिती काय तर 5 वर्षात 1 अंश सेल्सिअसची वाढ. आता लक्षात घ्या, 10 वर्षांमध्ये आता बघा की तापमान किती वाढलंय, स्फोट झालाय. 17 सालच्या अहवालांप्रमाणे थोडंही कार्बन मध्ये वाढ नाही झाली पाहिजे, मिथेन मध्ये, आणि हरितद्रव्यात थोडी घट नाही झाली पाहिजे. आपण काय करतोय? आम्ही कमी कार्बन करणारी इकॉनॉमी आणली तरी वाढ होणार. तुम्ही सौर पवन आणलं तरी वाढ तर होणारच आहे. परत हा विषय अधिक समजावता येईल की त्याच्यातून सुद्धा कार्बन उत्सर्जन कसं होते, पण तो वेगळा विषय. सौर टिकत नाहीये. बिहारमध्ये आग लागली, सौर प्रचंड पॅनेल बसवलेले, त्यांना हरियाणात आग लागली. आणि आता अलीकडे अदानींचा राजस्थान मधला प्रचंड प्रोजेक्ट आहे, तो जळून खाक झालाय. काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. हे पृथ्वीच्या पद्धतीत बसत नाहीये आणि हे कोणी समजून घ्यायला तयार नाही. पृथ्वीवर पृथ्वीपेक्षा वेगळ्या पद्धतीने, कृत्रिम पद्धतीने काही शक्य होणार नाही. त्या पण विरोधी जाणाऱ्या सगळ्या पद्धती आहेत आणि ह्याच्यात विनाशाशिवाय दुसरं काही मिळणार नाही. पृथ्वीची पद्धती अप्रतिम होती.
अप्रतिम आहे. साधी गोष्ट होती फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण आणि वनस्पतीचं शरीर तयार होणं. ह्याची काही दुसरी तोड असू शकते काय? त्या प्रक्रियेमध्ये उष्णता निर्माण होत नाही, प्रदूषण निर्माण होत नाही. म्हणजे कुठलीही औद्योगिक प्रक्रिया दाखवा, प्रत्येक प्रक्रियेत उष्णता तयार होते आणि प्रदूषण तयार होते. साध्या साध्या गोष्टीपर्यंत गेलो ना तरी लक्षात येईल की पृथ्वीची पद्धती, निसर्गाची पद्धती अप्रतिम. हा एक भ्रम आणि हा एक होता अहंकार आहे, तो स्वतःच निसर्गाच्या पद्धतीमुळे स्वतःला अस्तित्व मिळवलं. तो असं म्हणतोय की अरे आम्हीच महान आहोत. हा सर्वांना झालेला अहंकार आहे. त्यातली पण जी आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, वर्ल्ड बँक वगैरे, यांच्यात तो ठासून भरलाय. त्यांच्यात नम्रताच उरलेली नाही. त्या सगळ्या जगाला चुकीच्या दिशेने, शिक्षण पद्धतीला चुकीचा वळण देऊन ते नेत आहे. लवकर जागवू. हे कोणाच्या बद्दल रागाने, द्वेषाने मी बोलत नाहीये. ती माणसं काय मिळवणार याच्यातून? 5 वर्षात 1° प्रमाणे विचार करा. पुढच्या 4 वर्ष उरली आणि 5 वर्षांमध्ये 1°, 4 डिग्री पुढे आणि 5 वर्षांनी 5 डिग्री. जर विचारा कुठल्याही शास्त्रज्ञाला तुम्ही 5 डिग्रीमध्ये 4 डिग्री 6 डिग्रीच्या वाढीत पृथ्वीवर जीवन शक्य आहे का? तेव्हा तो म्हणेल की नाही शक्य. मग त्या शास्त्रज्ञाला हे माहित आहे का, अर्थ सायन्स वाले किंवा जीवसृष्टीवाल्याला, की पृथ्वीवर आता 5 वर्षात 1°ची वाढ होते? नाही माहित आहे. जा विचारा. मी सगळ्यांशी बोलून बोलतोय. मी सर्वोच्च इकॉनॉमिस्टशी पण बोलतोय तुमच्याशी. त्यांना हे नाही माहित. ते त्यांच्याच ह्याच्यात मशगूल आहेत. बायोडायव्हर्सिटी बिल आण, मग कुठली आम्हाला दुर्मिळ जीवजात मिळाली. अरे तुम्हाला कुठली दुर्मिळ जीवजात खेकड्याची मिळाली? तुम्हाला 19चा जागतिक वन्यजीवीचा अहवाल माहित आहे का? 60 ते 90% प्रजाती पृथ्वीवरच्या नष्ट झाल्या आहेत तोपर्यंत. मानवी दबावामुळे, विकासाच्या औद्योगिक दबावामुळे. आणि 93% परिसंस्थांना न दुरुस्त होणारा धक्का बसलाय. जा कुठल्याही खाड्या बिड्या बघा जिथे थर्मल पॉवर स्टेशन आहेत, जिथे औद्योगिकरणाची रसायनं जात आहेत. कोकणातली कुठलीही बघा, विदर्भातलं बघा, कुठलंही बघा. तारापूरच्या बोईसरच्या ह्याच्यामध्ये परिस्थिती काय आहे ती बघा. हवेमध्ये आणि पाण्यामध्ये, समुद्रात. मुंबईचा सगळा समुद्र खाड्या बघा. रसायन मलप्रवाहाची ढबकी आहेत ती. हे झाल्यावर एक खेकडाची जाती मिळाली बोलायचं. 60 ते 90% तर नष्ट झाल्या किंवा 19 साली जाहीर झाले. 96 साली प्रेझेंट स्टेटस ऑफ अर्थ लिव्हिंग रिसोर्सेस म्हणून युनोचा अहवाल आला. एवढा जाडा ग्रंथ आहे. काय म्हटलंय मँग्रोव्ह बद्दल? त्याच्याबद्दल सारखं सांगितल्यावर मंत्री पण म्हणतात अरे त्यांनी बलिदान केलं पाहिजे त्या वनस्पतींनी, कारण मुंबईची प्रगती पाहिजे. हे अफलातून कल्पना आहे त्यांच्या काहीतरी, की वनस्पतींनी बलिदान करायची. जरी तुम्हाला प्रत्येक जणाला श्वास देऊन जिवंत ठेवलंय, त्यांच्याबद्दल तुम्ही असं बोलता. आता प्रश्न असताय की त्या मँग्रोव्ह बद्दल, तीवर कांदळवन बोलतात त्या वनस्पतीबद्दल काय म्हटलंय? पहिली गोष्ट लक्षात घ्या, पृथ्वीवरची सर्वात उत्पादक आणि जैविक विविधता अत्याधिक धारण करणारी जी परिसंस्था आहे ना, ती मँग्रोव्ह आहे, ती कांदळवन आहे. कारण ती भूमी आणि समुद्राच्या मध्ये, दुव्यामध्ये येते. तिथे जलचर, उभयचर आणि भूचर तीनही जीवन आढळत. प्रत्येक वर्षाचं जे बायोमास आहे ते सर्वाधिक कुठे निर्माण होते? जैविक वस्तुमान मँग्रोव्ह मध्ये. आता प्रश्न असा की मात्र चिंतेची बाब ही आहे की मानवी दबाव, अँथ्रोपोजेनिक प्रेशर, मानवी दबावामुळे या आधीच्या 100 वर्षात तो अहवाल म्हणतो की 50% मँग्रोव्ह तर नष्ट केली आपण. 96 साली. विचार करा पुढे आपण काय करत आलो. काय मुंबई आपण ब्रिटिशांनी उभी केली म्हणून कौतुक केलं. अरे ती मँग्रोव्हचं थडगं बांधून उभी आहे. किती जीवसृष्टी तुम्ही नष्ट केली. तुम्हाला कुठून माफी मिळणार याच्यामधून? इतक्या हत्या तुम्ही केल्या. पृथ्वीची पण व्यवस्था असली तर तुम्हाला काय शिक्षा मिळेल? इतक्या मोठ्या जीवसृष्टीला नष्ट करणं. त्यांना जगायचा पूर्ण अधिकार होता.
आणि आता कुठला तरी एक माकडाची प्रजाती आम्हाला नवी सापडली. अरे नवी काय सापडली, तुम्ही नष्ट काय केलं ते बघा ना. तुम्हाला सापडण्याची काय संबंध आहे का? तुमच्या संशोधनासाठी आणि मनोरंजनासाठी जंगलं तयार झाली का? त्या घनदाट जंगलांमधून मधून रस्ते काढले जातात, मधून जाऊन शूटिंग करतात तिकडे. हा, वन्य प्राण्यांच्या लढाया बघत बसतात. काय आपला संबंध आहे त्याच्याशी? आता गोष्टी या ठरायला गेलेत की मी म्हणालो ना की वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये शिक्षण दिलं जाते. तो पीएचडी मिळवतो, संशोधन करतो, पण तो त्या तुकड्यातच राहतो. त्याला समग्र आकलन होत नाही. त्यामुळे आता पृथ्वी अर्थ सायन्स वाल्यांना किंवा त्या जैविक शास्त्रज्ञांना सुद्धा पृथ्वीचं तापमान किती गती वाढते ही साधी गोष्ट माहित नाही. आणि मग ते म्हणतील की अरे एवढ्या गतीने वाढते आणि एवढ्या डिग्रीला पृथ्वीवर जीवन शक्य नाही, पण ते त्या गतीने वाढते हे माहित नाही. म्हणून थोडक्यात लक्षात घ्या की सजीवांचं उच्चाटन चालू आहे फार झपाट्याने. 600 ते 1000 जीवजाती किंवा त्यापेक्षा जास्त जीवजाती त्याच्यामध्ये असंख्य जीव असतात, त्या रोज नष्ट होत आहेत आता. आणि फक्त 20 ते 30 वर्षानंतर, म्हणजे अजून किती 4 ते 6°C सरासरी वाढीनंतर, कारण उच्चतम तापमानातली वाढ अफाट असेल त्यावेळेला, तर मानवजात आणि जीवसृष्टी या पृथ्वीवर नसेल. 20 ते 30 वर्षात ही गोष्ट घडते. कारण तुम्ही शेकडो कोटी वर्षांचा पृथ्वीने पोटात रिचवलेला कार्बन बाहेर काढले. आणि तुमची अमर्याद भूक आहे ऊर्जेची, वस्तू निर्मितीची, त्याच्यासाठी पृथ्वी सोडली जाते सतत, त्यामुळे नष्ट होत आहे. मग ते निकोबारचं आता तोडायला निघालेलं असू दे सरकार, ते हसदेवचं जंगल, छत्तीसगडचं अरवली पर्वत तोडला जातोय, सजेमली ओरिसा आणि तयार केल्या जात आहेत, केन बेतवा नदी जोडण्या मध्य प्रदेश, सगळीकडे काय चाललंय? कुठल्या नद्या कशाला ते जोडतायत तुम्ही? त्या काय कोणी वेगळ्या केलेल्या म्हणून तुम्ही जोडताय का? नद्या जशा होत्या तशा होत्या ना. 47 साली पाण्याचं दुर्भिक्ष असलेली गावं किती होती भारतात? फक्त 250. ती पण त्यावेळेच्या विकासामुळे असतील ब्रिटिशांच्या. आज तेच विकास पुढे नेल्यामुळे भौतिक विकास तुमच्या आता किती आहेत? जवळजवळ 4 लाख, 7.5 लाख खेड्यांपैकी, किंवा आता जास्त असतील त्याच्यापैकी. मी म्हणतोय तो पण आकडा 8-10 वर्षापूर्वी. काय करतोय आपण? पाणी भूपृष्ठालगत होतं 47 साली, सगळ्यांना माहित आहे ना. गावं जंगलाने वेढलेली होती, छान पिकं येत होती, नद्या समुद्र मासळीने भरलेले होते, नद्या भरभरून वाहत होत्या. तुम्हाला काय बोलतं? नद्या जोडायच्या कशासाठी? नद्या जशा होत्या तशा करोड वर्ष होत्या आणि पाणी पृष्ठभागालगत होतं. तुमचा कृषीप्रधान देश होता, कोणी आत्महत्या केली आहे कोणी ऐकलंच नाही कधी, कारण झालीच नाही. पृथ्वी जर हत्तीना, गेंड्याना आणि वेलला जगवते तर तुमच्या एवढ्याच्या पोटासाठी ती देऊ शकत नव्हती का? तुम्ही जन्म घेतलेत शेकडो कोटी म्हणून नव्हतं बिघडणार. जर तुम्ही पृथ्वीच्या अटींप्रमाणे चाललात, पण एक मोटारीने जन्म घेतला तर बिघडते पृथ्वी. माणसाने जन्म घेतल्याने नाही होत. लोकसंख्या वाढवू नका, ती चूक आहे, परंतु लोकसंख्या वाढली म्हणून हे झालंय चूक आहे. माणसाच्या जन्मामुळे नाही पृथ्वीवर अरिष्ट तयार होत, मोटारीच्या जन्मामुळे होते. लक्षात घ्या. वीज जन्माला घालताना तुम्ही म्हणून होते, सिमेंट घालताना म्हणून होते, टीव्ही, वॉशिंग मशीन, एसी सगळ्या वस्तू बनवताना म्हणून होते. ह्याला पृथ्वीवर स्थान नाही. संचलित यंत्र किंवा कृत्रिम वस्तू या परक्या आहेत पृथ्वीवर, एलियन आहेत. या पृथ्वीचे नियम पण तोडतात. ही चुकीची गोष्ट घडली आहे. तितक्या लवकर आपण सुधारू तो वेळ कुठे उरलेला आहे? तापमान वाढ अपरिवर्तने केव्हा झाली आहे? म्हणजे 6 नोव्हेंबर 17 जाहीर झालं बॉन मध्ये, जर्मनीमध्ये. ते का नाही कुठल्या वृत्तपत्रात आलं, का नाही टीव्ही चॅनेलवरून मोठ्या प्रमाणावर दिलं गेलं की तापमानवाढी प्रक्रिया अपरिवर्तने झाली, असं थोडाही कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन चालणार नाही.
थोडी हरितद्रव्यातली घट चालणार नाही, नाही सांगितलं गेलं. आजही नाहीच माहित लोकांना, नाही माहित. एक मोटार घेतलेला जर तो मोह सोडू शकत नाही, तर त्यांचे मोटारीचे कारखाने आहेत, त्यांचे विजेचे कारखाने आहेत, आणि त्याच्या मागे चाललेलं अर्थव्यवहार, बँकिंगचे जे सूत्रधार आहेत जगात, ते किती मोठ्या आसक्तीमध्ये असतील. कोणाला दोष द्यायचा? शेकडो कोटी मोटारी वीज वापरणे, सिमेंट वापरणार ना, की त्या चिमूटभर बँकर्स आणि उद्योगपतींना, सूत्रधारांना, की जे ते सगळ्या उद्योग चालवतात, ह्याच्यात ना हे राहणार आहेत ना ते राहणार आहेत. कारण सगळे हाळा माणसाचे सजीव आहेत. सगळ्यांना पृथ्वीचाच नियम लागू होते. त्यांनी किती वाटू दे की आम्ही कृत्रिम जीवन जगू, चूक. आणि उच्चतम तापमानातल्या वाढीबाबतचे गणित समजून घेणं आवश्यक आहे. जवळजवळ 150 किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष थोडी हे ब्रिटिशांचं गॅझेट आहे. कोकण, मुंबई यांचं राजपत्र आहे. या राजपत्राप्रमाणे मुंबईचं अधिकतम तापमान हे 25 डिग्री, त्याच्या पलीकडे जात नव्हतं. का निवडली मुंबई ब्रिटिशांनी असेल ते साधे समजून घ्या. युरोपियन किंवा ब्रिटिशांनी इथेच का ठिकाण ठेवलं? कारण हे सगळ्या खाडी समुद्राने वेढलेले, डोंगरांनी जंगलाने आवरण असलेले, डोंगर असलेले हे बेटांचे समूह होते. आता प्रश्न असा की एवढं थंड तापमान त्यांना मिळालं, युरोप सारखं छान, जवळपास युरोप सारखं. आता मात्र जेव्हा 2 किंवा 3 अंश सेल्सिअसची सरासरीमध्ये वाढ झाली, तेव्हा मुंबईचं तापमान किती वाढलंय? जेव्हा मुंबईमध्ये उच्चतम उष्णतेची लाट चालते तर ते 45-46 अंशापर्यंत जाते. कुठल्याही तापमानातली उच्चतम आहे ना, तेव्हा तुम्ही बघा की सरासरी मधली वाढ जेव्हा 2 किंवा 3 डिग्री झाली, ती उच्चतम मधली तापमानातली वाढ 10-15 अंश सेल्सिअसची झाली. युरोप, अमेरिकेमध्ये तर ती 25-30 अंश सेल्सिअसची झाली आहे. मग लक्षात येईल की उच्चतम सरासरी मधली 1 अंश सेल्सिअसची वाढ उच्चतम मधली किती वाढ घडवू शकते जेव्हा उष्णतेच्या लाटा चालतात. आताच्या पुढच्या लाटांमध्ये त्या प्रदेशांमध्ये जीवन संपुष्टात येईल. ते आधीच येते, पण अगदी स्पष्टपणाने सगळीकडे होईल. आता 17 सालच्या उष्णतेच्या लाटेत आशियामध्ये लाखो पक्ष्यांचे खच पडले मरून. तामिळनाडूत पडले. कुठे भारतामध्ये त्याचं काय उमटलं असं नाही मनामध्ये. एक तर ते लपवल्या जातात उद्योगाच्या समर्थकांकडून, त्यांचं लक्ष असते ते लपवतात. परंतु जे जागृत म्हणवतात त्यांना पण त्याचं महत्व कळलं. आता माणसांचे खच पडायचा वेळ काही लांब नाहीये, लवकरच ती गोष्ट कळेल. भ्रमामध्ये असलेल्या सर्वांनी जागं व्हावं. मी कुठलीही निराशा पसरवण्यासाठी बोलत नाही, की कुठली तरी अशुभ गोष्ट बोलण्यासाठी बोलत नाही, कुठली तरी चिंता वाढवण्यासाठी बोलतो असं पण नाही. पण मला उलट जीवनावर जास्त प्रेम आहे. मला रसरसणारी फुलं भरलेली सगळी झाडं, पानं, पक्षी, प्राणी सगळे इतका विकास स्वतःचा त्यांचा होत गेला आणि ते वावरतायत, हे मला खूप अद्भुत वाटते. आणि एका यंत्रांसाठी, मोटार किंवा दुसऱ्या यंत्रांच्या नादी लागून वेड बनून जे माणूस वागतोय ते मला खूप अज्ञानाचं आणि खूप धोकादायक वाटतं. आणि आम्ही मुंबई शहर 26 जुलैला पूर्ण बुडण्यामधून, नामशेष होण्यामधून, मी म्हणेन लाखो माणसं मरण्यामधून वाचवलं. एक शब्दाची अतिशयोक्तीने. आपला एक अहंकार नको आणि मी बळा म्हणू नको. आम्ही कधी बोलत नव्हतो, मी बोलत नव्हतो. 26 जुलैचा जो दुर्घटना आहे ही तर मी स्वतः आधी सांगितलेली. आणि राजू कोरवेकरांनी माझी मुलाखत घेतलेली ETV संवाद मध्ये, 2 तासाची मोठी मुलाखत. त्यातली 40 मिनिटं लिंकला विरोध का केला आणि का तुमचा नक्की विरोध आहे, तेव्हा मी त्यांना स्पष्ट केलेलं की जागतिक तापमान वाढ माणसांच्या लक्षात आलेली नाहीये, ही प्रक्रिया चालू आहे. 98 साली सर्वाधिक तापमान विक्रम मोडला गेला. ओरिसाचा सुपर सायक्लॉन, अतिशय मोठं तुफान वादळानं 1.25 लाख लोक गेले. एक त्या दिवशी वादळात त्या जर मुंबईमध्ये जर घडलं तर पुढचं वर्ष म्हणजे त्या मुलाखतीनंतर 5-6 महिन्यात
2005 येत होतं. 2005 हा विक्रम मोडला जातोय यावर्षी. आणि यावर्षी मुंबईमध्ये जगात घडतील दुर्घटना घडणार आहेत. मुंबईमध्ये जर का अतिवृष्टी झाली किंवा चक्रीवादळाने समुद्राला आत आणलं तर माईमची खाडी आणि माईमचा समुद्र बुजवून दिलेला असला तर मोठा अनर्थ घडेल. म्हणून आम्ही बांधावरील सिलिंगच्या निमित्ताने ती बुजवत होतो. आम्ही त्याला थांबवले, आम्ही त्याला रोखलंय, जीवावर धोका पत्करून उधार होऊन पकडले जाऊन रोखलंय. आणि हे त्याच्यासाठी आहे. नेमकं 5 साली 98चा विक्रम मोडला गेला आणि मग तुम्ही 26 जुलै 2005चा पाऊस बघितला, ती अतिवृष्टी बघितली, 942 मिलीमीटर 24 तासात. आता प्रश्न असा, हे आपण वाचवलं, लाखो माणसांना वाचवलं, पण हे शहर वाचवणं म्हणजे माणसं वाचवणं माझ्या मते. परंतु शहर वाचवणं म्हणजे शहराची औद्योगिक वाटचाल वाचवणं हे नको. ही प्रक्रिया थांबावी, हे लवकर थांबावी. तात्काळ मुंबई, न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस, शांघाय सगळी त्याच्या आवृत्त्याकडून शेकडो शहरं निर्माण झाली, थांबावं. ऊर्जाविरहित जीवन पद्धतीकडे ताबडतोब जावं. 10,000 12,000 वर्षांची जी माती कुडं बांबूची घरात विकसित होणं होतं ते बरोबर होतं. नैसर्गिक परंपरागत शेती बरोबर होती. चरखा आत्मावगावर उत्कृष्ट वस्त्र विणलं जात होतं. नग्नावस्थेची कोणाला लाज वाटत असेल तर ते योग्य होतं. पण अरे, तुम्ही औद्योगिकरणाला विरोध करता, मग तुम्ही नग्नावस्थेत राहायचं का? तुम्हाला अश्मयुगात जायचं का? बाबांनो, 1756च्या आधी पृथ्वीवर काही अश्मयुग नव्हतं. ज्ञानेश्वर तुकाराम शिवाजीचा काळ जातो, ते अश्मयुग नव्हतं. आणि कोणी नग्नावस्थेत फिरत होते. किती गैरसमज आहे, किती मोठा गैरसमज आहे. कालमापन काळांमध्ये काय घडलं हे पण यांना माहित नाहीये. मात्र आता तुम्हाला अशी बोलावं लागेल की अश्मयुग होतं ना 20-40 लाख वर्षापूर्वी, ते पण ठीक होतं असं बोलायची वेळ येणार आहे. कारण सगळ्या पृथ्वीवर जीवन तर फुललेलं होतं ना, आणि मानव जात तर होती पुढे उत्क्रांत होत पुढे येणार होती आजच्या स्थितीत, तिकडेच खुंटली असती. आता बघा तुम्ही काय करताय, तुम्ही जीवन नष्ट करताय. चूक कधीच मागच्या काळात घडली नव्हती, ती आता घडणार. पृथ्वीवरून जीवन तुम्ही संपवताय या कैफामध्ये की आम्ही बुद्धिवान, फार शक्तिशाली आहोत. खूप मोठी चूक होते. आता इतक्या लवकर हे घटना घडते आणि इतक्या लवकर ते घडणार आहे, ते मी सांगत होतो ते विज्ञान आहे. तंत्रज्ञानाने भारावून जाऊन वागण्याची, अर्थव्यवस्थेने आर्थिक वाढ म्हणून जे काय काना कपाळी ओरडून सांगितलं ते खरं मांडणं ते चूक आहे. लवकर आपण थांबावं, लवकर थांबावं. अर्थव्यवस्था चूक कशी, त्याची मूलभूत हे चूक कशी, ह्याच्यावर वेगळं बोलतंय, पण खूप वेळ जाईल. एकच लक्षात घ्या, 1756ला स्वयंचलित यंत्रणेआधी शेतीने पण काही अंशी जंगलांचा नाश केला, तरी पण पृथ्वीवर तापमान वाढ नावाची गोष्ट तर अशा पद्धतीने होत नव्हती. हवामान बदल होत नव्हता. पृथ्वीचे डोंगर तर कोणी असे तोडून टाकले नव्हते, सागर उद्ध्वस्त केले नव्हते, बुजवून नद्या अडवल्या नव्हत्या. अशा नीट लक्षात घ्या. 1756 हा एक बिंदू आहे. 1756ला स्वयंचलित यंत्र आलं आणि ही अर्थव्यवस्थेचा मूळ ग्रंथ वेल्थ ऑफ द नेशन्स ॲडम स्मिथचा 1776 साली आला. जगाची एक पूर्ण घडणच बदलून टाकायला घेतली. नैसर्गिक मोडून मानवी व्यवस्थेची घडण त्याच्यावर लादली यायला. आणि मग काय घडलं, सत्याचा प्रत्यक्ष आविष्कार भारतीय उपखंडामधला पहिला विनाश सुरू झाला 1784 साली. गिरगाव बेट आणि वरळी बेट यांच्या मध्ये जो समुद्र होता तो मुंबईचे इतर डोंगर तोडून बुजवला जायला लागला. ते पायधोणी म्हणून शब्द आहे, तिथेपर्यंत समुद्राचं पाणी पोचायचं, अरबी समुद्राचं, आणि पाय धुवायचे लोक मंदिरात जाण्याआधी, म्हणून पायधोणी. ते सगळे भाग मधले बुजवले जायला लागले. रेस्कोर्स त्याच मधल्या भागावर. ही विनाशाची वाटचाल आहे ना, ती चालूच राहिली. डोंगर तोडली जात राहिली, कारण ती औद्योगिकरणाची, शहरीकरणाची, अर्थव्यवस्थेची गळती मानवजातीची नव्हती, भारतीयांची तर मुळीच नव्हती. ब्रिटिशांमधल्या एका घटकाची होती, जो यंत्र घेऊन आला.
त्याला आपण यशस्वीरित्या मँचेस्टरच्या बाबत वस्त्रनिर्मितीबाबत तोंड दिलं चरखा हातमाग वापरून 100 वर्षापूर्वी. ते शहाणपण ताबडतोब भारतीयांनी जागृत करावं. त्याचा पूर्ण विसर पडून भारत ग्लानीमध्ये गेला. तुम्हाला एक जंगलामधलं जीवन नकोय. तुम्ही बघितलं की तुम्ही स्वयंचलित यंत्र, वीज आणि सिमेंट आणि वस्तू घेऊन नष्ट होणार आहात. मग तुम्हाला योग्य मार्ग दाखवलेला ना भारतीयांनी. 5-10 हजार वर्ष दाखवलंय पूर्वजांनी तुमच्या शाश्वत जीवन जगण्याचा. याच्याकडे परतायला पाहिजे. त्याच्यात मागासपण नाहीये, शहाणपण आहे. ते लवकर बनवलं पाहिजे. रस्त्यांचा अभाव असणं हे मागासपण नव्हतं भारतीयांचं, ते त्यांची स्वयंपूर्णता होती. त्यांना रस्ते लागतच नव्हते आणि त्यांचं शहाणपण त्याच्यातून दिसलं हजारो वर्ष. जरा नीट विचार केला तर आता आपण जे करून घेतोय ना ते फक्त उद्ध्वस्त करून घेणं आणि समूळ उच्चाटन करून घेणं. साधं उच्चाटन नाही की रोम मधून निघाले आणि कॉन्स्टंटिनोपलला गेलं. नाही, पृथ्वीवरून तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही. तुम्ही पृथ्वीवरून नष्ट होता. लवकर काहीतरी भ्रामक कल्पना विज्ञानाच्या नाव घेऊन मनात रुजवले. लवकर बाहेर पडावं. सर्वात अज्ञान असलेल्या कल्पनांपेक्षा भयंकर आहे. म्हणजे काय अंधश्रद्धा होती तर पृथ्वीभोवती सूर्य फिरतो असं समजतो ना आपण. विज्ञानाचा जन्म झाला तेव्हा. त्याच्या पुढे जाऊन 200 वर्षांनी यंत्र आलं आणि मग औद्योगिकरण आलं. आज ती अंधश्रद्धा परवडली कारण तुम्ही जिवंत तर राहणार होता. पण आज अशी अंधश्रद्धा आहे की औद्योगिकरण म्हणजे प्रगती आहे. नोकरी आपल्याला जगवते. ही धादांत अंधश्रद्धा रुजली आहे, पूर्ण घट्ट मुळे धरली आहेत तिने. म्हणून असलेला निसर्गाचा भाग जो आजही तुम्हाला बसून जिवंत ठेवू शकतो तो कोकण पण उद्ध्वस्त करायला निघाले. तर तो रिफायनरी आणि अणुऊर्जा नाही आणला तर तुम्ही जगणार कशी? अरे कमाल आहे, मग हजारो वर्ष कसे जगलो आपण. पण लोकांना पण त्याचा विसर पडलाय. अरे तुम्ही कुठेही जगत होते. तुम्ही अलास्काला जगलात बर्फामध्ये. तुम्ही मध्य पूर्वेच्या अरबस्थानाच्या वाळवंटात जगला. सगळीकडे जीव सजीव आहेत. पृथ्वी सजीवांसाठी आहे. तुमच्या अणुऊर्जा आणि जैतापूर आणि रिफायनऱ्यांसाठी नाहीये. हे बंदरांसाठी, विमानतळांसाठी नाहीये. मुंबई ही चूक आहे. न्यूयॉर्क ही चूक आहे. लवकर ओळखू. आधुनिक मुंबई, आधुनिक न्यूयॉर्क चूक आहे. बघा, नेहमी भारतामध्ये मुंबई बाबत बोलले जाते. मुंबईत काय घडेल आणि मुंबई समुद्राने वेढलेली आहे म्हणून मग मुंबई बुडेल कशी याबाबत आम्ही जेव्हा सिलिंगचा भराव थांबवत होतो, खाडी आणि समुद्रात भराव करून देत नव्हतो, तेव्हा मला अनेकांनी म्हटलं अरे मुंबई कधी बुडूच शकत नाही. त्यांना मेटेरियलचं मुख आहे, हा एक क्षेत्र हे पण माहीत नव्हतं. ते त्याला गटार म्हणत होते. तर गोष्ट अशी आहे की समुद्राकडून मुंबई बुडण्याबाबत सतत बोललं जाते. फार चिंता असल्यासारखं. आता आपण बघूया की ह्याच्याबाबतचं पृथ्वीव्यापी जे विज्ञान आहे ते काय सांगते. मग या रिडेव्हलपमेंट वगैरे कल्पना ज्या चालल्या आहेत ना, 150 मजली टॉवर, तुम्ही तिकडे नीट बघा काय करून घेत आहेत. माझ्या आता ते पुस्तक आहे स्टॉर्म्स ऑफ माय ग्रँड चिल्ड्रन. हे नासाचे माजी संचालक डॉक्टर जेम्स हॅन्सन यांनी 2009 नोव्हेंबर मध्ये पुस्तक आणलेलं आहे. त्यांनी लिहिलेलं आहे. वर लिहिलेलं आहे काय, द ट्रूथ अबाउट द कमिंग क्लायमेट कॅटॅस्ट्रोफ अँड आवर लास्ट चान्स टू सेव्ह ह्युमॅनिटी. म्हणजे बदलत्या हवामानाबाबतचे, महाविस्फोटक हवामान बदलाबाबतचे सत्य आणि आपल्याला असलेली मानवजात वाचवण्याची शेवटची संधी, हे त्याच्यात ते मुखपृष्ठावर ठळक पिवळ्या अक्षरात देत आहेत. ह्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण जे घडणार आहे आता, ही संधी केव्हा आहे मानवजात वाचवायची संधी, तर ती 9 साली पुस्तक आलं. नंतर 10 पासून 20 सालापर्यंत, म्हणजे आता 5-6 वर्षापूर्वीपर्यंतच दशक ही ती संधी होती, त्याने त्याच्यात म्हटलंय. अर्थात ही संधी आपण गमावलेली आहे. दशक संपलेलं आहे. आपण काही कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी केलेलं नाही. हे असं म्हणतायत या पुस्तकात 13 क्रमांक पानावर, जे आपण मुंबई संदर्भात बोललो की लोकांना एकच पैलू दिसतो, बुडणं समुद्राकडून. ह्यात त्याने असं दिलेलं आहे
हे जे 13 क्रमांकाचं पान आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, जे मी सांगतो तुम्हाला आता, हे जे अधोरेखित केलंय की 30 लाख वर्षापूर्वी पृथ्वी प्लायोसेन कालखंडात होती. तेव्हा जे तापमान होतं ते होतं 2°C वाढीचं. म्हणजे आता 1756 पासून 2°C वाढीनंतर आपण ते तापमान गाठणार. तर त्यांनी असं म्हटलंय की जेव्हा 2°C वाढ झाली तर ते जे तापमान असणार आहे त्यामध्ये पृथ्वीवर ध्रुवांचा आणि इतर बर्फ वितळल्यामुळे सागर पातळीची वाढ होत जाईल. ती इतकी होईल की 75 मीटर म्हणजे 80 फूट इतकी ती वाढ झालेली असेल. अर्थात आपण कल्पना करू शकतो 80 फूट म्हणजे 7 ते 8 मजली इमारत, या पर्यंत पाणी जाईल. आता ही 2°C वाढ रोखा म्हणून तर धडपड होती आणि मग ती झालेली आहे. 2020 साली, आता 5-6 वर्षापूर्वी ती नोंदली गेली, नासाकडून नोंदली गेली, इतरांकडून पण नोंदली गेली की ही तापमानातली वाढ ही प्रत्यक्षात आलेली आहे. आता लक्षात घ्या की ह्याचा अर्थ काय आहे. ह्याचा अर्थ साधा सरळ आहे की हे नासाचंच आहे. 2°C वाढ झाली पृथ्वीच्या सरासरी तापमानात ऑगस्ट 2020 मध्ये. आता एक नीट लक्षात घेऊ की ही जर झाली त्याचा अर्थ असा आहे की आता सागर पातळी किती वाढकडे दिशा, दरवर्षी सगळीकडे समुद्र पृथ्वीवर पुढे पुढे सरकतोय भूमीच्या दिशेने. आताची जी वाढ झालेली होती 20 साली त्याप्रमाणे तो 80 फूट पातळी वर जाणार, 8 मजले 7 मजले बुडणार. प्रश्न असा आहे की तो तेवढ्यावर थांबणार का? तर नाही. पृथ्वीच्या इतिहासात लाखो वर्ष लागली अशी वाढ व्हायला आणि ती लाखो वर्ष स्थिर असायची. आता नाही. मी मगाशी म्हटलं तुम्हाला 5 वर्षात 1°C वाढ होते. आता पृथ्वीवरचे सगळे जे बर्फाचे साठे आहेत, अंटार्क्टिकाचे सर्वात मोठे, ते वितळल्यावर किती वाढ होईल? तर 250 फुटाची वाढ होईल. याचा अर्थ काय आहे तो तुम्ही समजायचा. आता 25 मजली इमारती एवढं समुद्राचं पातळी वाढेल. सगळ्या पृथ्वीच्या किनारपट्ट्यांवर, फक्त मुंबई नाही, सगळी ग्रामीण भाग, सगळे पृथ्वीवर, कोकण असू दे, गोवा असू दे, कुठलेही ग्रामीण भाग हे या पातळीपर्यंत बुडणार आहेत. तामिळनाडूतले असू दे, कुठलेही, आंध्रचे असू दे, गुजरातचे असू दे, हे बुडणार आहेत. आता प्रश्न असा की ही दिशेने वाटचाल चालू आहे, ती 250च्या दिशेने वाटचाल चालू आहे. कारण इरिव्हर्सिबल, अपरिवर्तनीय झाले आहे तापमान वाढ. मुद्दा असा आहे की माणसं फक्त एकेका पैलूकडेच बघतात. नेहमी एकेका तुकड्यात ती सवय लागलेली आहे मनाला, हे शिक्षणामधून बहुतेक. हे जेव्हा हा तुकडा बघता त्यावेळेला ते तापमान काय घडवत जाणार? ते पृथ्वीवर सगळीकडे राख रांगोळी घडवत जाणार. जे ऑस्ट्रेलियात, न्यूझीलंडला बनवे लागतायत, जे अलास्कात बर्फातली जंगलं जळतायत, जे अमेरिकेत बनवे लागतायत, जे हिमालयात आता लागायला लागले, हे सगळं तेच आहे. तोपर्यंत त्या वाढीच्या मधल्या काळात पुढच्या 2, 5, 10, 15, 20 वर्षांमध्ये सगळीकडे बनवे लागत जाणार. प्रचंड वादळ, बर्फवृष्टी, अवकाळी पाऊस, सगळीकडे थैमान होणार आहे आणि ते चालू झालेलंच आहे. आता ते वाढत 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 जाणार आहे दरवर्षी. सागर पातळीतली वाढ हा फक्त त्यातला एक पैलू आहे. ते एकूण संपूर्ण आहे ना, ते पृथ्वीच्याकडे जीवन संपुष्टात आणणारा विनाश, प्रचंड विनाशाची तो दौड चालू आहे आणि ती माणसामुळे चालू आहे. सर्वात महत्वाचं, आपण माणसं ती घडवत आहोत. एसी बसवून सुटका करून घेता येणार नाही. एसी बसवणाऱ्याने हे लक्षात घ्यावं की एसी बसवणाऱ्याची वेळ आणली ना, ती त्याच्याच जीवनशैलीमुळे आली आणि त्याच्यातून तो एसी बसवतोय. एसी त्याच्यातून वाचवू शकणार नाहीये. ती समग्र पूर्ण जीवनशैली कृत्रिम आली ना, ती संपूर्णच्या संपूर्ण सोडावी लागेल. आम्ही हे सोडू, ते सोडू, ते जास्त उत्सर्जन करते असं बोलून काहीच होणार नाही यात. ते एकत्रितरित्या काम करते. ती सगळी जीवनशैली एकत्रितरित्या अर्थव्यवस्था म्हणून काम करते. सगळं सोडावं लागेल. नोकऱ्या पण सोडवून द्यावे लागतील, नाही तर जीवन सोडावं लागेल आणि सरळ निसर्गाबरोबर जाऊन जगावं लागेल आपल्या पूर्वजांप्रमाणे.
आणि कोणी म्हणेल की काय असं कसं शक्य आहे? शक्य का नाही? आता देखील जगताय ना तुम्ही शहरात. ते जगताय म्हणजे काय करताय? आता देखील तुम्ही निसर्गाच्याच मुळे जगताय. तुम्ही शहरात न्यूयॉर्क किंवा मुंबईत लंडन मध्ये राहून जे जे तुमच्या तथाकथित उद्योगधंद्याच्या आणि इकॉनॉमीच्या गोष्टी करताना एक भ्रमिष्टपणा आहे. तुम्ही प्रत्यक्ष जगता कशी? प्रत्यक्ष तुम्ही ऑक्सिजन असलेली हवा, पाणी आणि अन्न घेऊन जगता. ते तुम्ही न्यूयॉर्क आणि मुंबईत असलात तरी तुम्हाला पृथ्वीच पुरवते. तुम्ही म्हणाल आम्ही शेती नाही करत. हो, तुम्ही नाही शेती करत, पण तुमच्यासाठी कोणीतरी शेती करत असतो आणि पृथ्वी त्याला ते न पिकवून देत असते. मग तुम्ही नाही शेती करत ना, मग आता तुम्ही शेती करायला झाला. दुसरा काय मग पर्याय नाही याच्याकडे, कारण तुम्ही केवळ त्याच्यावर जगता. तुम्ही ते घेता, ते गृहीत धरता आणि असं काहीतरी करत बसतात दिवस रात्र चुकीचं, की ज्याच्यामुळे जे मूळ आहे ना तुमचा पाया, तेच नष्ट होतोय. तेच हवा, पाणी, अन्न, वातावरण, तापमान सगळं तुम्ही नष्ट करून टाकताय. नद्या बिद्या सगळं नष्ट करून टाकताय. ते तुम्ही शहरात बसून करताय. त्यापेक्षा जा आणि तसे जगा. कारण ती पृथ्वीवरच्या सजीवाची तुम्हाला म्हणून जी त्यांनी नीत केलेली आहे ना, ठरवलेली ती पद्धती आहे. आणि तुम्ही जर निर्माण केली ना ती पद्धती, तुम्हाला ना कोणाला जगू देणार नाही, जिवंतच ठेवणार नाही. त्यामुळे लवकर ओळखू की पाण्याची वाढ ही केवळ मुंबईपुरती नाही, पृथ्वीव्यापी आहे. आणि ती केवळ पाण्यातल्या सागरची पातळीची वाढ नाही, ते जीवन नष्ट होण्याची वाटचाल आहे. तेव्हा समुद्रकाठावरचेच नाही बुडणार, कुठलेही उंचीवरचे कुठेच जिवंत राहू शकते. जेवढे लवकर आपण ओळखू तेवढं ठीक. कारण ही उष्णता यावर्षी आहे, पुढच्या वर्षी नसेल, अशा उगीच भ्रम किंवा स्वतःलाच आशावादावर, खोट्या आशावादावर ठेवणं ही चूक आहे. वास्तवाला सरळ सामोरं जाऊ. ही उष्णता जर का आपण तात्काळ जर आपण ताबडतोब जर का आपण मोटारी थांबवल्या नाहीत, वीज वापर निर्मिती थांबवली नाही, सिमेंट निर्मिती, वस्तू निर्मिती वापर अर्थातच वापर थांबवला नाही, तर ही उष्णता त्या तापमान या घटकामुळे आपण अस्तित्वात आलो त्या पृथ्वीवरून, तो आपल्याला प्रतिकूल केल्यामुळे आपलं उच्चाटन होत आहे. आणि ती अशी गोष्ट नाही की आपल्याला सवय आहे की बटन दाबलं म्हणून गोष्टी होतात. नाही, लीड पडतो, मग विजवलं की बंद होतो बटन दाबल्यावर, असं याच्यात करता येणार नाहीये. हे माणसाच्या हातात नाही राहणार आहे आणि जवळजवळ ते राहिलेलं नाही. शक्य तेवढ्या लवकर पृथ्वी म्हणते तसं शहाणपण जागून वागावं, असे आपले पूर्वज वागले. न समजता आदिवासी वागले जगातले, न समजता मच्छीमार वागले, असं वागलं. आपण हे लक्षात घ्यायचं. माझा फोन नंबर याच्यामध्ये मी देईन. कुठलाही बॅनर किंवा काही निर्माण करणं आणि त्याच्यावर स्वतःच सुद्धा उदो करणं हे अपेक्षित नाहीये. आम्ही एक नाव घेतलं लागते म्हणून, भारतीय पर्यावरण चळवळ, मग भारतीय जीवन आणि पृथ्वी रक्षण चळवळ. कारण पर्यावरण शब्दामुळे गफलत होते, गडबड होते, असं लक्षात येते. तर हे पण काम करण्याचा भाग आहे. जेवढ्या लवकर माणसाने हे समजून घ्यावं, वाटलं तर संपर्क करावा. विनाशाच्या उंबरठ्यावरील पुस्तिका आहे, इतर पत्रकं वेळोवेळी निर्माण केली जातात त्या प्रकल्पाच्या स्वरूपाप्रमाणे. आणि लवकर खरं ज्ञान मिळवावं आणि रक्षणाकडे जावं. आपली मुलं नातवंड, दुःख होते मला बोलायला, पण हे 20-30 वर्ष म्हणजे समजा की काय घडणार आहे. जी जन्माला येणारी बाळे आहेत त्यांच्याकडे बघा. तुमची निराशा तुमच्याकडेच ठेवा, तुमचा अहंकार, तुमची सुखलोलुपता तुमच्याकडेच राहू द्या. आता त्या बाळांच्यावर अन्याय करू नका. त्यांना जगू द्या, येणाऱ्या पिढ्यांना येऊ द्या, जीवसृष्टीला येऊ द्या. ते तुमच्यामुळे नाही आली. तुमचं काही कर्तृत्व स्वतःचा जन्म घेण्यात पण नव्हतं, तर त्यांना देण्याचेच कुठे नसणार. अहंकार बंद करा. धन्यवाद.